पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही राजवटीमुळे देशातील लोकशाही आणि संविधान सुद्धा धोक्यात आलंय। त्यामुळे देशात काँग्रेस महाआघाडीला मोठा प्रतिसाद मिळतोय। गेल्या 5 वर्षातील माझं काम जनतेसमोर आहे, त्यामुळे कोल्हापूरचे जाणकार नागरिक माझ्या पाठीशी आहेत, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। राजारामपुरी परिसरात आज त्यांची भव्य प्रचार फेरी आणि पदयात्रा काढण्यात आली। त्याच्या समारोप सत्रात खासदार महाडिक यांनी थेट जनतेशी संवाद साधला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राजारामपुरी परिसरात निघालेल्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांची प्रचार फेरी आणि पदयात्रा आज राजारामपुरी परिसरात काढण्यात आली। जनता बाजार चौकातून या प्रचार फेरीला उत्साही वातावरणात सुरुवात झाली। राजारामपुरी जनता बाजार ते कमला कॉलेज आणि त्यानंतर सर्व गल्ल्या, मुख्य रस्ता आणि बस रूट या परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रचार फेरी निघाली। ठिकठिकाणी खासदार महाडिक यांचं मतदार जनतेनं जल्लोष आणि उत्साहानं स्वागत केलं। अनेक सुहासिनी महिलांनी त्यांचं औक्षण केलं, तर विविध मंडळ आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं खासदार महाडिक यांचं पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं। माजी नगरसेविका अलका जाधव, लॉरी ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष सुभाष बापू जाधव, माजी महापौर कादंबरी कवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी खासदार महाडिक यांचं जोरदार स्वागत केलं, तर वाद्यांच्या गजरात आणि ध्वनिक्षेपकावर खासदार महाडिक यांच्या विजयाचं आवाहन करत सुमारे 2 तास राजारामपुरी परिसरात ही प्रचार फेरी सुरू होती। या प्रचार फेरीला नागरिक, व्यापारी, माजी नगरसेवक यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। प्रचार फेरीचा समारोप शाहू मिल समोरील पिंपळेश्वर गणेश मंदिरात झाला। या ठिकाणी असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून खासदार महाडिक यांनी अभिवादन केलं। प्रचार फेरीच्या समारोप सत्रात बोलताना खासदार महाडिक यांनी आपली भूमिका मांडली। मोदी सरकारच्या काळात झालेली नोटाबंदी सर्वसामान्यांना हानिकारक ठरली। या सरकारनं अनेक आश्वासनं दिली, पण ती प्रत्यक्षात पाळलीच नाहीत। त्यामुळे देशभर काँग्रेस महाआघाडीला जनतेचा प्रतिसाद मिळतोय। गेल्या 5 वर्षातील केलेली कामं आणि पुढील 5 वर्षातील कामांचं विजन यामुळे कोल्हापूरची जनता पुन्हा संधी देईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। यावेळी माजी महापौर दीपक जाधव, लॉरी ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांची भाषणे झाली। प्रचार फेरीमध्ये नगरसेवक संदीप कवाळे, मुरलीधर जाधव, विलास वासकर, प्राध्यापक जयंत पाटील, रहीम सनदी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, काका पाटील, संजय माने, यशवंत थोरवत, विजय पवार, बबन काळे, अतुल जाधव, अभिजित शिंदे, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम, शेखर कुसाळे, हेमंत पाटील, सुनीता राऊत, संध्या घोटणे, नितीन पाटील, एस.के. माळी, वहिदा मुल्ला, शशिकला गेंजगे, अलका वाघेला यांच्यासह मान्यवर या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते।